भाऊ, रात्रंदिवस मेहनत करा, काहीच नाही होत. पण तुमचे संबंध पाहिजेत वरलोक. तुमचे संबंध जर वरलोक असले ना, तर तुम्ही इतके पैसे कमावता की तुफान. तर मी या ठिकाणी उभा आहे. हे गांधी पुलावरचं म्हटलं वाचनालय आहे. या ठिकाणी एक 78 लाख रुपयाचं टेंडर निघालतं. ते 29% कमी एवढ्यात हे टेंडरचं काम झालं आहे. म्हणजे काम अपेक्षित आहे एवढं. या समोर चला माझ्यासोबत. पायऱ्या बांधल्या बापा, मस्त बांधल्या पायऱ्या. ह्या पायऱ्या तिथं बांधलेल्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा पायऱ्या एकदम पिक्चरला सारख्याच पायऱ्या बांधल्यात. खाली वाचनालय आहे. याच्या वरच्या एक जो फ्लोअर आहे, या फ्लोअरचं काम करायसाठी या ठिकाणी टेंडर होतं. आता या ठिकाणी हा जो हॉल आहे की नाही, हा हॉल आहे. हा हॉल आहे. या हॉलचं तुम्हाला आता तुम्ही सांगा बरं, कोण्या डोळ्याला तुमच्या आता दिसून राहिलं का पुरं काम कम्प्लीट आहे का? तर हे काम कम्प्लीट झालं आहे असं नगर परिषदेला दाखवून याच्यावर लाखो रुपये केले जमा. सारा धुळाच पहिला आहे. हा, काहीच नाही. खिडकीला काच नाहीत, स्लायडिंग नाही, काहीच नाही, काहीच नाही. असा हा पुरा नगर परिषदचा काया कारभार आहे ना. राजीव, पहा बरं. तुम्ही म्हणसाल की राजीव हा माणूस काय करते. हे काम कम्प्लीट झालं आहे. अशा पद्धतीचं नगर परिषदनं पत्र दिलं आणि या ठेकेदारानं पुरे पैसे काढले. तक्रार करतात माझ्यासोबत एक. त्याचं नेमकं या विषयावर काय तक्रार, काय होती, कशी होती, ते आपण त्याच्या तोंडातून ऐकून घेऊ. बाबा आपल्याला काय कागद वाचल्याशिवाय तर बोलता येत नाही. म्हटलं मला तर भल्ला दम लागला राजीव, वर चढलो मी तर. सदर प्रकरणात चौकशीची काळी करणारा माणूस माझ्यासोबत आहेत. असे लकी महाराज चौबे आहेत. शिवसेनाचे आपले शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत. त्याच्याकडे जबाबदारी आहे. काम तर मस्त आलं. काय काळीगिरी काम, काय काय लक्षात आलं तुमच्या इथचं? मला दिसते का काम चांगलं झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी यांच्या नगर विकास खात्यातून आपल्या दोन्ही शहरांसाठी खूप निधी आणलेली आहे. आणि त्या निधीचा जेव्हा प्रसाद राज होता, त्या प्रसाद राजामध्ये प्रशासकीय लोकांनी हे काय काम केले आपल्याकडे आहे. असे आपल्याकडे तसे तर खूप आहे. आपण ते त्यांचं ते जितकं पण ते आहे काम केलेले ते आपण समोर आणू अजून. पण हे एक मोठी जे त्यांनी केलेले काम आहे, त्याच्यात घोळ आहे, खूप मोठा घोटाळा आहे, हे समोर आलेला आहे. बरं, मला एक सांगा, नेमकं तुम्हाला असं माहित झालं का की बा नगर परिषदने याच्यावर वर्क डन सर्टिफिकेट देऊन टोटल जे अमाऊंट होती ते अदा केली आहे असं तुमचं म्हणणं आहे? तर कोणते कोणते कामं बाकी आहेत आणि कोणत्या कोणत्या कामाचे काम कम्प्लीट करायच्या आधीच पैसे दिले गेल्यात? हे बघा तुम्ही, आता माझ्याकडे पूर्ण याचे पेपर्स आहे आणि याच्यामध्ये RA बिल्स आहे आणि त्यांची DD सुद्धा आहे. याच्यामध्ये बघा, हे आयटम नंबर 18 हे लिहिलेलं आहे. प्रोव्हाइडिंग अँड फिक्सिंग ग्रीन मार्बल 18 फ्लोर डोर अँड फ्रेम. आता तुम्ही बघा, इथं फ्रेमवर मार्बल लागलेलं नाही. विंडोच्या ते बॉर्डर जे असतात त्याच्यावर सुद्धा मार्बल लागलेलं नाही. आता याच्यावर बघा तुम्ही, प्रोव्हाइडिंग फिक्सिंग सिंगल डबल लिप डोर शटर. आता याच्या शटर पण लागलेलं नाही, त्याचं त्याने बिल काढलेला आहे. हो. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, स्लाइडिंग विंडो आयटम नंबर 20, फोल्डिंग अँड फिक्सिंग अँड पोझिशन अल्टरनेशन स्लाइडिंग विंडो. आता स्लाइडिंग विंडो कुठं आहे, दिसतं तुम्हाला? दिसते का सांगा? काहीच नाही. आता याच्यात अजून असे खूप आहे माझ्याकडे. आता प्लास्टिक पेंटचे यांनी DD काढले, स्क्वेअर मीटरने त्यांनी पूर्ण त्याचे बिल सुद्धा काढले. हे बघा, आता प्लास्टिक पेंट कुठं दिसतं इथं? आता हे तुम्ही समोरच बघा ना, इथं मार्बल लागलेलं नाही, पायऱ्यांवर मार्बल लागलेलं नाही, त्याचे सुद्धा बिल काढलेले त्यांनी. आता माझ्याकडे याची 3 वेळेची फोटो आहे. ते मॅप सोबत पण आहे, गुगल मॅप, गुगल लोकेशन, वेळ, टाइम सुद्धा सगळं आहे माझ्याकडे. आणि मी याच्या मागे, आता मला सांगा, मी 3 महिन्यापासून आहे. 3 महिन्यापासून मी यांच्याशी माहिती मागत आहोत. आता माहिती देण्यासाठी त्यांनी खूप उशीर केला. आता इथं 2 दिवसा अगोदर इथं टाईल्स लागलेली नव्हती. माझ्याकडे त्याची फोटो सुद्धा आहे आणि माझ्याकडे टाइम, वेळ सगळं आहे आणि इथले लोक पण आहे जे सांगतील. आता मी हे सगळं आल्यानंतर मी याची कंप्लेंट
सीओ साहेबांकडे याची मी तक्रार केली. त्यांना तक्रार केली. मी त्यांना मागितलं की त्या जे ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं. कोणा ठेकेदार नाव सांगा त्या ठेकेदारचं नाव आहे पियुष अग्रवाल. पियुष अग्रवाल. हो, वाचून दाखवा, तुमच्या तोंडाने वाचून दाखवा जरा. श्री पियुष अग्रवाल. हे पूर्ण मी यांच्याकडे हे बघा हे पूर्ण दिलेलं आहे. मी तुम्हाला याची फोटो सुद्धा देतो, तुम्ही हे दाखवा. आणि हा काम होता प्रथम मजल्याचं बांधकाम करण्याचे अंदाजकीय याची रक्कम होती 78,18,304. त्यांनी हा 29.787 कमी दराने घेतले होते. तर याचा किमान असा एक अंदाजित रक्कम 56 लाख रुपये आसपास होतो. त्याच्यावर त्यांनी बिल काढलेलं आहे 60 लाखच्या वरती. ते त्यांच्या हाती आहे. ते 5-10% ते करू शकता ते सीओ साहेबांकडे. आता मी सीओ साहेबांकडे याची तक्रार गुरुवारी केली. मी त्यांच्याकडे गुरुवारी तक्रारी केली. त्यांना मी फोनवर पण बोललो की साहेब असा असा विषय आहे. तर साहेब बोलले की हो बोलू. आता गुरुवार गेला, शुक्रवारी सुद्धा गेलो. शुक्रवारी त्यांचं म्हणणं आलं की आता आम्ही स्पोर्ट मध्ये आहे. व्हेरी गुड. आम्ही क्रिकेट, तिथं त्यांचं टुर्नामेंट सुरू आहे, अंबिका लॉन जवळ आहे ना, तर त्यांचं ते क्रिकेट सुरू आहे. आता ते तिकडं खेळायला गेले आणि आपल्याला इथं उशीर गेला. मी त्यांना सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही साऱ्या गोष्टी, तुमच्या या साऱ्या कामावर कोणत्या प्रकारचा आरोप आहे आणि कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार तुम्हाला या ठिकाणी दिसून आलाय? भ्रष्टाचार या कामात आता तुम्ही बघा भाऊ, आता या पूर्ण कामावर सगळ्यांनाच भ्रष्टाचार दिसणार. कारण की आपल्याकडे याचे पूर्ण वर्क डन सर्टिफिकेट आहे, सीओ साहेबांच्या सही सोबत आहे. त्यांनी हे बघा हे सर्टिफिकेट दिलं, सीसी पूर्ण ही सर्टिफिकेट, हे कम्प्लिटेशन सर्टिफिकेट सुद्धा आहे. याच्यावर पूर्ण हे त्यांनी लिहिलेलं आहे. आता 27/12/25 रोजी पूर्ण झाले आणि माझ्या क्षमतेनुसार काम योग्य प्रकारे झाले अशी मी खात्री पटली आहे आणि त्याची नोंद हे पूर्ण त्यांनी त्यांच्या स्वाक्षरीसह दिलेलं आहे. आता याच्यात पण एक अजून गोळ आहे. पहिले तर बघा याच्यात आम्ही तुम्हाला सांगतो, एक काम निघालेला होता 10/6/2024 ला. हे काम, त्या कामाची मुदत होती 240 दिवस. मी तुम्हाला पत्र सुद्धा देतो ते त्याचा 240 दिवस. आता तुम्हीच बघा 10/6/2024 ला काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. आता याला 240 दिवस झाले नाही का? वर्षाच्या वर गेला कार्यक्रम. आता तुम्ही बघा 240 दिवस झाले. याच्यात त्यांनी मुदत वाढसाठी अर्ज पण नाही दिला त्या ठेकेदारांनी, तरी पण त्याचं काम सुरू आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही, जेव्हा आपल्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहे, आपल्याकडे प्रूफ आहे, लोक आहे, तर आपण त्याच्यावर कारवाई का नाही केली? आणि कारवाई करताना इतकी उशीर काऊन? मी पहिले सीओ साहेबांकडे याच्यासाठी गेलो की सीओ आपण गावात आहोत, आपलं काम आहे की सीओ साहेबांकडे आपण तक्रार देऊ. त्यांनी त्याच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे होती, पण त्यांनी आतापर्यंत काही ठोस कारवाई केली नाही. आता मी सोमवारी कलेक्टर साहेबांकडे जाणार, त्यांना तक्रार देणार आणि मी मुंबईला जाणार शिंदे साहेबांकडे. मी त्यांना हेच सांगणार की हे प्रशासकीय काळात जितके पण त्यांनी कामं केलेले आहे त्याच्यावर चौकशी बसवावी. व्हेरी गुड. असं आहे म्हटलं भाऊ तिथं हे काम म्हणते कम्प्लीट झालं. बा हे काम या जर मागून घ्या सर तुम्ही, हे पुरं काम कम्प्लीट झालं म्हणते या ठिकाणचं. आणि याची टोटल जे रक्कम आहे ना, हे रक्कम त्या संबंधित ठेकेदाराला दिल्या गेली. असा आहे म्हटलं कार्यक्रम भाऊ. का विरान काहीच नाही ना, उघडत आहे ना हे. आणि या ठिकाणी राजीव कासाठीच केलंय काय माहित, बरं काहीतरी त्याच्या सरकारच्या काही योजना असतील. हे एकूण हे काम वर्क डन सर्टिफिकेट देऊन याची टोटल अमाऊंट नगर परिषदनं त्या संबंधित ठेकेदाराले दिली आहे म्हटलं भाऊ. असा हा टोटल तिथं बापा असा आहे म्हटलं कार्यक्रम. आणि तुम्ही म्हणता पोटतो की म्हणजे असं करा तसं करा. हा कार्यक्रम आहे की तुमचे फक्त संबंध पाहिजेत, म्हटलं तुम्ही काम पुरं करा का नका करू. तुम्ही नोट फक्त सरकवली की तुमचं काम पुरं झाल्याची गोट तो कागदार लिहून देते. नगर परिषदच्या बांधकाम क्षेत्रातला गांधी पूल वाचनालयावरचा भ्रष्टाचार दाखवला गावरांवर. म्हटलं बघ तुम्हाला काय वाटतं याच्यावर? वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,